आता जे इंडियन्स आहे ते फेअरनेसमध्ये ऑब्सेस्ड आहे. त्यांना फक्त गोरं व्हायचंय. कारण की आपलं स्किन टोनच ऑलिव्ह शेड आहे, ब्राऊन शेड आहे आणि आपल्या डोक्यात हे फिक्स आहे की गोरा म्हणजे चांगलं. मला असं वाटतं की मी एसीमध्ये आहे, मला चांगली थंडी हवा भेटते, माझी स्किन खूप जास्त ग्लो करणार असं काहीही नाहीये. की माझ्याकडे खूप पेशंट्स अशी येतात, ज्यांना फक्त गोरं व्हायचं असतं. बर. मला गोरा करून द्या मॅडम. हेच एक प्रॉब्लेम असतं त्यांचं. बाकी काहीही प्रॉब्लेम नसतं. त्यांना ॲक्ने नसतं, त्यांना पिगमेंटेशन नसतं, त्यांना काहीही स्किनचा, त्वचाचा आजार नसतो. जे बिफोर आफ्टरचं हे ॲडव्हर्टाइजमेंट्स क्लेम करतात. हां. आधी तुम्ही खूप काळे होते आणि आता सडनली मी एकदम गोरी झाली आणि आता सडनली मी एकदम हिरोईन झाली असं नसतं. इट इज ऑल अ मार्केटिंग गिमिक. पण आपल्या इंडियन स्किनसाठी सनस्क्रीन इज द व्हेरी इम्पॉर्टंट स्किन केअर प्रॉडक्ट. इसेन्शियल म्हणू शकतो. एसेन्शियल, मोस्ट एसेन्शियल. मॉर्निंग रुटीनमध्ये तर ते पाहिजेच. की आपल्याला असं वाटतं की स्किन केअर म्हणजे इट इज ओन्ली लिमिटेड टू फेस. फक्त चेहऱ्यालाच ते लिमिटेड आहे. पण असं नसतं. तर ज्या क्वालिटीचं तुम्ही खाताय त्या क्वालिटीची स्किन तुम्हाला भेटणार. ओके. एक सिंपल आन्सर आहे याला. तर इन्ग्रेडियंट इज इम्पॉर्टंट. एक्सपेन्सिव्ह, कॉस्टली, कमी पैशांचं हे इज इररिस्पेक्टिव्ह. सो इट इज अ कोरियन ग्लास स्किन फॅड नाउअडेज. सगळीकडे तू पहा तसंच व्हायचंय आम्हाला. कोरियन ग्लास स्किन पाहिजे. तो इंडियन स्किन टोनमध्ये अशी स्किन भेटणं इज नॉट पॉसिबल. फ्रँकली सॉरी टू बर्स्ट द बबल. नमस्कार मंडळी, अनटॅप बाय गौरवमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या ह्या नवीन भागामध्ये स्किन केअर ह्या विषयावर आपण बोलणार आहोत. बरेच गैरसमज आपल्याला बघायला मिळतात समाजामध्ये वावरत असताना, की स्किन केअर हे रुटीन फक्त आणि फक्त स्त्रियांसाठी आहे, पुरुषांसाठी नाही. किंवा पुरुषही काही गोष्टींचा वापर करतात, त्यांना माहीत नसतं कोणती गोष्ट कशासाठी असते. अशा असंख्य आपण आज गैरसमजांच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. तर आज आपल्या इथे डॉक्टर रोशनी तोतलाजी आलेले आहेत. तर सुरू करूयात अनटॅप बाय गौरव. वेलकम मॅडम. थँक्यू गौरव. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी तुझ्या पॉडकास्टमध्ये. खूप एक्साइटेड आहे मी आणि आपण चांगल्या गप्पा मारू. नक्कीच मॅडम. की स्किन केअर ही जी टर्म आहे, ही आत्ताच आली आहे का सुरुवातीपासून आहे? म्हणजे जे आता कॉस्मेटिक आपण बाजारामध्ये बघतो, जे मार्केटमध्ये आपण बघतो, जे प्रोडक्ट्स महागडे प्रोडक्ट्स असतात किंवा बऱ्याचशाही गोष्टी असतात, बऱ्याचशा टिप्स आपल्याला सांगतात. तर पूर्वीच्या काळी कसं होतं? पूर्वीच्या काळी हे स्किन केअर रुटीन वगैरे हा काही प्रकार होता, नव्हता? म्हणजे नेमकं काय होतं? हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे गौरव. स्किन हा सगळ्यात मोठा अवयव आहे आपल्या शरीराचा आणि मला आता असं वाटतंय की कॉस्मेटिक पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये स्किन केअर म्हटलं तर इट इज नथिंग न्यू. हे पूर्वीपासून सुरू आहे, सुरू राहणार आहे. फक्त थोडेसे चेंजेस आले आहे. ओके. कसं असतं, मी पर्सनल एक्सपिरियन्समध्ये सांगते, की मी जेव्हा छोटी होते, मी माझ्या नानीच्या घरी जायची आणि माझ्या नानीच्या मनात फिक्स होतं, की आपल्या शरीरात जे पण काही प्रॉब्लेम आहे, जे पण आजार आहे, ते आतून बाहेर पडतं. तर सपोज मला साधी खाज पण आली, तर ती मला काहीही एक्सटर्नल ॲप्लिकेशन नाही द्यायची. ती मला निंबड्याचा काढा द्यायची. तर ते तिचं फिक्स होतं, की आतून बाहेर आजार पडतो. तसंच आता पण मी माझ्या मम्मीच्या घरी येते, तर ती मला काहीही ब्युटी प्रॉडक्ट्स वगैरे काहीही वापरायला सांगतच नाही. ती मला आता पण बेसन, हळद, मध याचाच एक पॅक करून देते, की तू हे चेहऱ्याला लाव आणि तुझी त्वचा यंगच राहणार, चांगलीच राहणार. असं नाहीये, की हा स्किन केअर म्हणजे आता हे नवीन फॅड आहे. हे जुनंच आहे. अन् जसं आपण म्हणतो, की दादी-नानी के नुस्खे जे हिंदीमध्ये आपण म्हणतो, जे आजीचे आपले उपाय असतात, ते फक्त थोडंसं काय करतात, की ते रिमॉडेलिंग करून आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दाखवून देतात. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पण तू जेव्हा बघतो, जे प्रॉडक्ट्स आता मार्केटमध्ये आहे, त्याच्यात पण मेन कंटेंट ओरिजिनलच आहे, ऑर्गॅनिकच आहे. आपल्याला सगळं माहिती आहे, की ऑनियन ज्यूसनी आपला हेअर ग्रोथ चांगला होतो. तर ते आपल्याला ओनियन शॅम्पू देतात. हळदमध्ये अँटिबायोटिक प्रॉपर्टीज असतात, तर ते आपल्या ॲक्नेसाठी चांगले असतात. तर ते आपल्याला टर्मरिक फेस वॉश देतात. बोलण्याचं तात्पर्य हेच आहे, की नुसके जरी जुने असेल, पण प्रॉडक्ट नवीन आहे, तर आपल्याला वाटतं, की नाही आता स्किन केअर हा नवीन फॅड आहे. पण असं काही नाहीये. हे आधी पण होतं आणि पुढे पण राहणार. पण आपण जेव्हा स्किन रुटीनचं नाव घेतो, तेव्हा आपण फक्त फेसच्या बाबतीमध्येच आपण म्हणतो, की हे स्किन रुटीन आहे. चेहऱ्यालाच सगळ्या गोष्टी अप्लाय करतो.
पण मग हात आहे, बाकीचं शरीर आहे. यू आर राईट, की आपल्याला असं वाटतं, की स्किन केअर म्हणजे इट इज ओन्ली लिमिटेड टू फेस. हं. फक्त चेहऱ्यालाच ते लिमिटेड आहे. पण असं नसतं. ते चेहऱ्याला का इम्पोर्टन्स दिलंय? कारण की ते कॉस्मेटिक आहे. ते सगळ्यांना दिसतं. इट इज हा फर्स्ट इम्प्रेशन इज ऑल्वेज द लास्ट इम्प्रेशन. राइट. तर जेव्हा तुम्ही एका रूममध्ये एंटर करता, तर सगळ्यात आधी लोकं तुम्हाला तुमचं काय पाहतात? चेहरा पाहतात, की नाही हे कॉन्फिडंट आहे, हा चांगला दिसतोय. तर असं नाहीये, की फक्त फेस इज इम्पॉर्टंट, बट ऑफकोर्स ओव्हरऑल हायजीन ऑफ एंटायर स्किन ऑफ द बॉडी इज इम्पॉर्टंट. आणि जे आपण फेसला प्रॉडक्ट्स लावतो ते आपण पूर्ण बॉडीला पण लावू शकतो, कारण की स्किन युनिव्हर्सली एका माणसाची सेम असते. ओके. तर हां, काही-काही प्रॉडक्ट्स तुम्ही फक्त फेसला वापरू शकता, काही-काही मॉइश्चरायझर्स तुम्ही ऑल ओव्हर द बॉडी वापरू शकतात. नाऊ ते तुम्हाला डर्मॅट सजेस्ट करतील, की तुम्हाला कोणते प्रॉडक्ट्स कसे वापरायचे. मॅम, एक सर्वसाधारण एक मी समज बघतो जेव्हा कॉर्पोरेट लाईफमध्ये जातो किंवा बाहेर हे करायला जातो, तर तेव्हा एक गोष्ट आपण कॉमन बघतो. ती म्हणजे इंडियन्स खूप ऑब्सेस्ड आहे गोरेपणाला. म्हणजे खूप त्यांना गोरेपण म्हणजे असा गोरा व्यक्ती दिसला तर ते म्हणतात, की हा खूप काहीतरी चांगला. तर याला कसं तुम्ही सांगाल? हे खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, कारण की माझ्याकडे खूप पेशंट्स असे येतात, ज्यांना फक्त गोरं व्हायचं असतं. बरं. मला गोरा करून द्या मॅडम. हेच एक प्रॉब्लेम असतं त्यांचं. बाकी काहीही प्रॉब्लेम नसतं. त्यांना ॲक्ने नसतं, त्यांना पिगमेंटेशन नसतं, त्यांना काहीही स्किनचा, त्वचाचा आजार नसतो. पण मी पेशंट्सला पण हेच सांगते, की फेअरनेस हं. जे गोरापण आहे, दॅट इज जेनेटिक. ते ओके. अनुवांशिक आहे. आपण थोडंसं 1-2 शेड कमी करू शकतो. 1-2 शेड आपण डार्क करू शकतो. आता जे इंडियन्स आहेत ते फेअरनेसमध्ये ऑब्सेस्ड आहे. त्यांना फक्त गोरं व्हायचंय. हं. कारण की आपलं स्किन टोनच ऑलिव्ह शेड आहे, ब्राउन शेड आहे. आणि आपल्या डोक्यात हे फिक्स आहे, की गोरा म्हणजे चांगलं. हं. बट काय असतं, की आता थोडंसं अवेअरनेसमुळे, थोडंसं रायझिंग इन्कममुळे आणि थोडंसं शिफ्टमुळे, की आपल्याला आता आर्टिफिशियल नाही, आपल्याला थोडंसं ऑर्गॅनिक ट्रीटमेंट्सकडे जायचं आहे. तर याच्यात अवेअरनेस खूप वाढलं आहे. आपण फेअरनेसमध्ये ट्रीटमेंट्स म्हटलं, तर आता सध्या खूप रिसर्च चालू आहे. देअर इज ग्लुटाथिऑन ट्रीटमेंट, जे आपल्याला ऑफकोर्स बिफोर आफ्टरचा रिझल्ट देत नाही. जे ॲडव्हर्टाइजमेंट्स क्लेम करतात, की नाही तुम्ही काळे होते आणि आता तुम्ही सडनली ही क्रीम लावल्यानंतर तुम्ही गोरे होऊन जाईल. तर तसं नाहीये. ग्लुटाथिऑन आता खूप चांगलं एक प्रॉडक्ट आलेलं आहे मार्केटमध्ये, जे क्रीम्स, कॅप्सूल्स, इंजेक्शन फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, ज्याच्यात ऑफकोर्स तुम्ही 2-3 शेड्स लाइटर होऊ शकतात. आता लाइटर इन द सेन्स आपल्या स्किनमध्ये एक पिगमेंट असतं मेलॅनिन पिगमेंट, हं. ज्याच्यात हे मेलॅनिन पिगमेंट कमी असतं ते गोरे राहतात. तर मोस्टली वेस्टर्नर्समध्ये हे मेलॅनिन पिगमेंट कमी असतं. ओके. इंडियन स्किनमध्ये हे पिगमेंट जास्त आहे. म्हणून आपलं शेड थोडंसं ब्राउन शेडकडे जातं. ओके. ओके. तर त्याच्यात कसं असतं, की ग्लुटाथिऑन हा मेलॅनिन पिगमेंट कमी करतो. दॅट इज द बेसिक सायन्स. याचे खूप जास्त काही फार साइड इफेक्ट्स नाहीये. पण ऑफकोर्स तुम्ही काळे का झाले, तुम्हाला टॅन झालेला आहे, तुम्हाला डार्क स्पॉट झालेले आहे, तुम्हाला पिगमेंटेशन झालेलं आहे, ते आपण क्युअर करू शकतो. पील्समध्ये, लेझरमध्ये खूप क्रीम्स आलेले आहेत मार्केटमध्ये. पण आपल्याला इतकं बेसिक समजायचं आहे, की आपण फेअरनेस आपण हे जेनेटिकली आपण क्युअर करू शकत नाही. ओके. ओके. देअर इज अ रिझन, कारण की फेअर अँड लव्हली पण आता ग्लो अँड लव्हली झालंय, ग्लो अँड लव्हली. राइट? तर का झालंय? कारण की यू कांट क्लेम फेअरनेस. माझं जे त्वचा फेअर असेल, तर त्याला आणि ती टॅन झाली कालांतराने, राइट. तर ती रिकव्हर करता येते का? ऑफकोर्स जे ओरिजिनल शेड आहे, हां. जे तुझं लहानपणीचं होतं, ते आपण कधी पण त्या शेडवर येऊ शकतो. ओके. ओके. आता टॅन का झालंय, तुला डार्क स्पॉट्स का आले आहे, तुला ॲक्नेचे स्पॉट्स का आले आहे, हं. ते कारण आपण ट्रीट केलं, आतलं कारण ट्रीट केलं, तर बाहेर ते आपोआप दिसतं. हं. राइट? तर टॅनिंग का झालंय, त्याच्यावर ट्रीटमेंट्स आहेत. डार्क स्पॉट्स का झाले आहेत, त्याच्यावर ट्रीटमेंट्स आहेत. तर ते ट्रीट केलं, तर तुझं ओरिजिनल शेड नक्कीच परत येऊ शकतो. आता तुम्ही टॅनिंगचं बोललात. तर टॅनिंग आता काही जण असतात त्यांची स्किन खूप फेअर असते आणि ते उन्हामध्ये फिरले तरी ते टॅनिंग होत नाही. राइट, आणि काही जणांची स्किन अशी असते ते फेअर असतात. राइट. जशी माझी स्किन मी नॉर्मल जरी उन्हामध्ये गेलो, जस्ट अर्धा तास जरी जाऊन आलो, तर माझं टॅनिंग स्टार्ट होतं. राइट. मग याला काय म्हणाल तुम्ही? काही-काही लोकं सनरेजला रेझिस्टंट असतात ओके. आणि काही-काही लोकांना सनरेज पटकन रिएक्ट करून देतात. हं. तर बेसिक एव्हरेज टाईम असं म्हणतात, की नॉर्मली इंडियन स्किनमध्ये
की जेव्हा तुम्ही सनरेजमध्ये जातात, बाहेर जातात विदाऊट सनस्क्रीन, हं. 10 मिनिटात त्याचा इफेक्ट तुमच्या स्किनवर येऊन जातो. ओके, इफेक्ट सुरू होऊन जातो. ओके. राइट? तर याच्यात ज्यांना काही इफेक्ट होत नाही ते लकी आहे. हं, हं. पण कसं त्याच्यात पण हार्म आहे. ओके. सनरेजमध्ये अल्ट्राव्हायोलेट ए रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट बी रेज असतात. अल्ट्राव्हायोलेट ए रेज हॅव देअर ओन डिसएडव्हांटेजेस. त्याच्यात एजिंग होतं, त्याच्यात डार्क स्पॉट्स होतात आणि अल्ट्राव्हायोलेट बी रेजमध्ये सन बर्न होतं. राइट? तर ते दिसत नसेल, पण इफेक्ट होतो म्हणजे होतो. ओके, ओके. या. म्हणजे असं म्हणावं लागेल ते जेनेटिकच असेल. ते जेनेटिक असतं. म्हणजे त्याला कोणी आपण त्याला ॲड ऑन काही गोष्टी करू नाही राइट. शकत. तर ते बस लक फॅक्टर आहे जसं तू म्हटलं. हार्मोन्स आणि त्वचेचं, स्किनचं नेमका संबंध काय असतो? हॉर्मोन्स आणि स्किन केअर दे गो हँड इन हँड असं समज. बरं. आता मेन 3 हॉर्मोन्स जे स्किन सोबत रिलेटेड आहे, हं. ते आहे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन. हे हं. 3 हॉर्मोन्स मेन आहेत. ओके. खूप जास्त सायंटिफिक न बोलता इस्ट्रोजन तुमच्या स्किनच्या फर्मनेससाठी इम्पॉर्टंट असतो. कारण ओके. की ते स्किनचं प्रोटीन, कोलाजेन ते स्टिम्युलेट करतो. हं. इलास्टिसिटी देतो स्किनला. एक चांगला ग्लो देतो. राइट? प्रोजेस्टेरॉन इज ऑल्सो द सेम आणि टेस्टोस्टेरॉन इज प्रेझेंट इन बोथ मेल्स अँड फिमेल्स. ओके. तर फिमेल्समध्ये टेस्टोस्टेरॉन लेव्हल वाढलं, तर त्यांना मेल लाइक सिम्प्टम्स येऊन जातात. हं. थिकर फेशियल हेअर, मोर ऑफ ऑइली स्किन, पोर्स खूप मोठे असतात त्यांच्या स्किनचे, तर खूप जास्त घाम येतं. ह्याचं बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, हे हॉर्मोन्सचं. तर हे कसं ठेवणार? मेन म्हणजे तुमची डाएट, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि एक्सरसाइज. मला माहिती आहे म्हणजे माझ्या एक्सपिरियन्समध्ये माझी कझिन आहे, ती एक्स्ट्रीमली ओव्हरवेट होती. सो नाऊ ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम शी इज लॉस्ट ऑलमोस्ट 50 किलो. 50 ओह! केजी शी इज लॉस्ट. तर आधी तिला खूप मेडिकल प्रॉब्लेम्स होते. पी-सी-ओ-एस होता. पी-सी-ओ-एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, ज्याच्यामुळे तिला ॲक्ने होतं, डार्कनिंग ऑफ स्किन फोल्ड्स होतं. त्याला अकॅन्थसिस नायग्रोसिस बोलतो आम्ही. तर हे वेट कमी करण्यामुळे तिचे हॉर्मोन्स लेव्हलमध्ये आले ओके. आणि हॉर्मोन्स लेव्हलमध्ये आले, की म्हणजे तिचे जे पण डार्क स्पॉट्स होते, हं. जे पण ॲक्नेचा प्रॉब्लेम होता, ते सगळे गेले. बरं. इट वॉज मॅजिकल विदाऊट एनी मेडिसिन. जस्ट ओह! वेट आणि लाईफस्टाईलमुळे. तर हं. दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट हॉर्मोन्स अँड स्किन केअर इज. तर हॉर्मोन्सला नॉर्मल ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही जसं 3 हॉर्मोन्सचं आम्हाला सांगितले आणि त्याच्याबरोबर तुम्ही आहाराबाबतीत पण सांगितलं, डाएटच्या बाबतीमध्ये पण सांगितलं. तर डाएटमध्ये असे कोणते पदार्थ ॲड केल्याने, असे कोणते अन्न घटक ॲड केल्याने आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो? स्किन केअरला त्याचा एक वेगळं एक एडव्हांटेज मिळू शकतं? लाइक हॉर्मोन्स, स्किन केअर आणि डाएट तितकंच इम्पॉर्टंट आहे, हं. राइट? तर डाएटमध्ये तुम्ही जे खाता, ते तुमच्या स्किनवर रिफ्लेक्ट होणार ते 100%. ओके. राइट? हं. तर ज्या क्वालिटीचं तुम्ही खाताय, त्या क्वालिटीची स्किन तुम्हाला भेटणार. ओके. एक सिंपल आन्सर आहे याला. कसं असतं सपोज तू कोणत्या पण शॉपमध्ये गेला, तुला काहीही चांगलं पाहिजे. सपोज तू एक बिस्किटचं पाकीट घ्यायला गेला, तर तू दुकानदाराला हेच सांगणार, की मला चांगल्या क्वालिटीचं द्या. चांगल्या क्वालिटीचं म्हणजे त्याच्यात चांगले इन्ग्रीडियंट्स पाहिजे. इन्ग्रीडियंट्स म्हणजे चांगलं क्वालिटीचं गहू पाहिजे, चांगली साखर पाहिजे, चांगल्या क्वालिटीचा फ्लेवर पाहिजे. तेव्हाच तो एंड प्रॉडक्ट चांगला दिसतो आणि तो खायला पण अपीलिंग असतो आणि आतमध्ये पण तो चांगला पचतो. हं. तसंच स्किन केअर आणि डाएट. तू जे पण खाणार ते तुझ्या स्किनवर रिफ्लेक्ट करणार. तू ऑइली खाणार म्हणजे तुझी स्किन ऑइली होणार, तुला ॲक्नेचा प्रॉब्लेम होणार. तू एक्स्ट्रा ओबीस राहणार, खूप जास्त ओव्हरवेट राहणार, तर तुला स्किनवर पण त्याचे खूप भरपूर काही परिणाम असतात. डार्कनिंग होते स्किनची, एक फॅटी अपीअरन्स येतो स्किनला आणि हे मला एक महत्त्वाचं पॉइंट बोलायचं होतं डाएट सोबत स्किनसाठी, की गट बॅक्टेरिया जे आपल्या इंटेस्टाइन्समध्ये जे चांगले बॅक्टेरिया असतात, हं. जे पण आपण खातो ते त्याला पचवतात. ओके. ते पचवतात म्हणजे आपलं पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम चांगलं राहतं. आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम चांगलं राहिलं, तर ते डायरेक्ट इफेक्ट करतो आपल्या स्किनला. तर जे डायजेस्टिव्ह सिस्टम आपण नॉर्मल ठेवलं, म्हणजे मेटाबॉलिझम चांगलं राहतो. मेटाबॉलिझम चांगलं राहिलं, तर तुमची स्किन चांगली राहणार. आता जे तुम्ही ॲक्ने हा शब्द उच्चार वारंवार करताय. स्किन केअरमध्ये ॲक्ने हा खूप महत्त्वाचा असतो. तर हा नेमकं काय आहे? ॲक्ने म्हणजे कशाला ॲक्ने म्हणावं?
तर ॲक्ने इट इज अ मायक्रोबियल इन्फेक्शन. इट इज म्हणजे सोप्या वर्ड्समध्ये आपण बोलायला गेलो तर इट इज बेसिकली जे तुम्हाला तुमची बॉडी तुम्हाला इंडिकेशन देते. नाउ देर इज हेल्दी ॲक्ने ऑल्सो, की कधी-कधी एखादा पिंपल आला, की चला आपण काही ऑइली खाऊन घेतलं किंवा लेडीजमध्ये काही पाळीच्या वेळेस पिंपल्स येतात. दॅट इज कम्प्लिटली नॉर्मल कारण की त्याच्यात हॉर्मोन्स थोडेसे इम्बॅलन्स होतात. पण खूप जास्त ॲक्नेचा प्रॉब्लेम राहिला तेव्हाच पेशंट आमच्याकडे येतो. आणि ॲक्ने का येतात? एकतर स्किन ऑइली असते. स्किन चांगली क्लीन होत नाहीये. त्याच्यामुळे ते ऑइलीनेस वाढलंय. त्याच्यात खूप जास्त घाम येतं. ते तुमच्या स्किनच्या पोर्सला क्लॉग करतात, ब्लॉक करून देतात आणि तिथे ते बॅक्टेरिया बसून तिथे पस जमा होऊन तिथे ॲक्ने येतं. ॲक्ने म्हणजे बेसिकली हेच ना, म्हणजे पिंपलच ना? राइट, राइट. म्हणजे पिंपल्स जास्त मुरूम. चेहऱ्यावर जे आपण मुरूम म्हणतो राइट. मराठीमध्ये, मुरूम, मुरूम. तर ते म्हणजे ॲक्ने, राइट? येस. ओके. ॲक्ने नॉट नेसेसरीली की ते चेहऱ्यावरच येतात. ते हं. बॅकमध्ये पण येऊ शकतात. त्याला बॅक अच्छा. ॲक्ने म्हणतो. मोस्टली त्याचं कारण असं असतं की डॅन्ड्रफ जे खाली पडतो बॅकवर, त्याच्यावर ते इन्फेक्शन अटॅक करतं आणि त्याच्यात पस जमा होऊन जातं आणि ते ॲज अ पिंपल इट कम्स आउट. ओके. तर नॉट नेसेसरीली की फेसवरच आहे म्हणून ॲक्ने. इट कॅन कम ऑन द बॅक ऑल्सो. आणि मेन म्हणजे याच्यात तुम्हाला फक्त तुमच्या स्किनला तुम्हाला क्लीन ठेवायचं आहे. क्लीन ठेवलं तर ॲक्नेचं जे येण्याचं जे प्रकरण आहे ते कमी होऊन जाईल. एजिंग म्हणजे काय? आणि एजिंग सुरू होण्याचं खरं वय काय? एजिंग म्हणजे बेसिकली तुमच्या स्किनमध्ये जे प्रोटीन्स असतात, मोस्टली कोलेजन ऑफकोर्स आणि इलास्टिन. इलास्टिन म्हणजे काय? ते इलास्टिसिटी देतं आपल्या स्किनला, की तू असं केलं आणि परत ती स्किन तिथे परत आली. तर ते कमी होत जातं वयानुसार. हं. सो असं म्हणतात, की बाय 30 इयर्स ऑफ एज हं. ते सिक्रेशन 1% ते प्रत्येक वर्षात कमी होत जातं. ओके. राइट? तर असं नाहीये, की मी 30 इयर्सपर्यंत मी जे करायचं ते करणार आणि मग सडनली 30 वर्षानंतर मी स्किन केअर सुरू करणार. आता अवेअरनेस पण इतकं वाढलंय ना, की माझी छोटी मुलगी आहे, तिला पण स्किन केअर रूटीन तिचं चांगलं पाहिजे. ती पण म्हणते, की "मम्मा माझा फेस तू फेस वॉशनीच धू. मी का साबण लावू?" राइट? तर तिला पण मला हे समजावं लागतं, की ठीक आहे, सोप फ्री वापरणं हे काही चुकीचं नाही आहे. ते तुझ्यासाठीच चांगलं आहे. तर असं काही-काही छोटे-छोटे जे फॉर्म्युलाज असतात आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये, ते खूप आधीपासून तुम्हाला तुमच्या रूटीनमध्ये इंट्रोड्यूस करावे लागतात. जसं तुमचं फेस वॉश, तुमची सनस्क्रीन, तुमचं मॉइश्चरायझर, तुमचं टोनर, तुम्ही जे नाईट क्रीम लावता ते. विच शुड स्टार्ट मला असं वाटतं, की आफ्टर 18. का? कारण की आपलं जे एक्सपोजर आहे टू पोल्युशन ऑल्सो, टू सनरेज ऑल्सो हे खूप वाढलं आहे. जे आपल्या मम्मी-पप्पाच्या काळात असं नव्हतं. राइट? आता इतक्यात पोल्युशन पण इतकं वाढलं आहे, की ते आपल्या स्किन आणि हेअरला जे कॉस्मेटिक प्रॉब्लेम्स आहेत, हे खूप जास्त वाढलेले आहे याच्यामुळे. मॅम एक प्रश्न विचारायचा आहे, की त्वचेची वेगवेगळ्या टाइप्स असतात. तर त्या कशा ओळखायच्या घरच्या घरी? राइट. तर हे खूप सोपं आहे. बरं, 3 टाइप्सचे स्किन असतात. बरं. एक आहे ड्राय, एक हं, आहे ऑइली आणि हं. एक आहे कॉम्बिनेशन. ओके. नाऊ इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. हं, आता ड्राय स्किन कशी ओळखायची? तर ते आपल्यालाच समजून जातं, की माझी स्किन अशी ओढलेली वाटते, हं, अशी निस्तेज वाटते. हं, तर त्याला ड्राय स्किन म्हणतो. हं. ऑइली स्किन म्हणजे त्याला एक शायनी अपीअरन्स येतो. एक ऑइली अपीअरन्स येतो. मला ते समजून जातं. पेशंटच मला कंप्लेन करतात, की "मॅडम माझी स्किन खूप ऑइली आहे. मला असं काहीतरी क्रीम द्या, असं काहीतरी फेस वॉश द्या, की ज्याच्याने माझं ऑइलीनेस कमी होऊन जाईल." आणि व्हाईस व्हर्सा. राइट? आणि जे कॉम्बिनेशन स्किन असतं ते चेंज असं होत राहतं सीझनमध्ये, की विंटर्समध्ये ते ड्राय असते स्किन आणि समरमध्ये ती स्किन ऑइली होऊन जाते. राइट? तर अशा पेशंट्सला त्यांचे जे स्किन केअर प्रॉडक्ट्स असतात, ते सीझनली बदलावे लागतात. तर समरमध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स कंप्लीटली वेगळे राहणार आणि विंटरमध्ये तेच प्रॉडक्ट्स कंप्लीटली वेगळे राहणार. ओके, ओके. आता तुम्ही जसं नाव घेतलं फ्रेश वॉश, टोनर हे प्रॉडक्टची तुम्ही नावं घेतलीत. असे टाइप ऑफ प्रॉडक्ट काय-काय आहे स्किन केअरमध्ये? आता प्रॉडक्ट्स असे स्किन केअरमध्ये खूप जास्त वाढले. बरं. आधी इतके नव्हते. हां. आधी फक्त एक साठी एक साबण भेटायचं आणि एक क्रीम भेटायचं. ते मला आत्ता पण लक्षात आहे कारण की माझी मम्मी मला सांगायची, की आम्ही एकच क्रीम वापरायचो चार्मिस क्रीम.
आणि मग हे पॉन्ड्स, निव्हिया हे सगळे नंतर आले. साबण पण एकच होतं बहुतेक, लिरिल किंवा लक्स. हो, आणि आजही ते बरेचसे जण साबण एकच वापरतात चेहऱ्याला हां. आणि ते. आणि ते पण म्हणजे आधी तर ते एकदम लक्झरी वाटायचं, की एकदम बापरे! हे साबण वापरतात. तर आता तर हे फेस प्रॉडक्ट्स, स्किन केअर प्रॉडक्ट्स खूप जास्त वाढले. माझ्या फेससाठी वेगळं प्रॉडक्ट आहे. फेसमध्ये पण फेस वॉश, क्रीम्स, क्रीम्समध्ये पण लोशन वेगळे असतात, ज्याच्यात ते थोडेसे लिक्विडी असतात, व्हिच इज अगेन फॉर कॉम्बिनेशन स्किन. क्रीम्स असतात, ते ड्राय स्किनसाठी असतात, बिकॉज त्यांच्यात ऑइलीनेस जास्त राहतं. सेरम्स असतात, जे खूप डीप पेनिट्रेट करतात, ओके. विच कॅन ट्रीट युअर मेलास्मा, जसे डार्क स्पॉट्स येतात, ओके. त्याच्यासाठी सेरम्स अतिउत्तम असतात. अच्छा. आता सध्या पील्सचं पण खूप फॅड चालू आहे. केमिकल पील्स, ज्याच्यात बेसिकली केमिकल पील्स म्हणजे काय, ते ॲसिड असतं. इट इज ओके. मेडिकेटेड ॲसिड. ओके. ते तुम्ही सपोज चेहऱ्याला लावलं, तुम्ही कुठेही लावू शकता. एनी डार्क स्पॉट ऑफ द स्किन तुम्ही ते लावू शकता. आणि बेसिक त्याचं मेकॅनिझम असं असतं, की इट विल किल द आउटर लेयर ऑफ द स्किन. एपिथिलियल लेयरला ते एपिथिलियल सेल्सला ते किल करून देतात. कारण की ते ॲसिड असतं. राइट? तर ते किल करून तिथे नवीन चांगली स्किन येते. तर दॅट इज केमिकल पील. तर ती चांगली स्किन असते, नवीन स्किन असते म्हणून ती फ्रेश स्किन असते. ती अजून ग्लो करते. राइट? तर असे पील्स पण आहे. काही-काही तर आता सध्या पार्टी पीलचं पण खूप फॅड चालू आहे, की तुम्हाला कोणत्या चांगल्या पार्टीमध्ये जायचंय, 2 तास आधी या, तुमची पार्टी पील करून जा, इन्स्टंट ग्लो. ओके. राइट? आणि मेडिसिन्स तर ऑफकोर्स आहे. मेन मेडिसिन्स म्हणजे स्किन केअरमध्ये असं असतं, की मोस्टली मल्टीव्हिटॅमिन्स अँड अँटीऑक्सिडंट्स. आणि इंजेक्शन्स पण आता खूप आलेले आहेत. इंजेक्शनमध्ये मोस्टली ते इन्स्टंट रिझल्ट्स देतात. अँड अगेन इंजेक्शन्स इज मोस्टली रिलेटेड टू फेअरनेस. 2-3 शेड्स ते लाइटर करतात. खूप जास्त यांचे साइड इफेक्ट्स नाहीये इंजेक्शनचे. पण अगेन हे रिसर्च वगैरे चालू आहे. तर मी खूप जास्त हे पेशंट्सला रेकमेंड करत नाही. पण स्किन केअर आता म्हटलं ना, तर हे खूप वास्ट झालेलं आहे. नाही, आतापर्यंत जेवढं पण आता चर्चा केली आपण ह्या पॉडकास्टमध्ये, तर मला एक गोष्ट कळाली आहे, की फेअरनेस म्हणजे खरंच गोरा पण नाही. जर जे शेड्स असतात ते थोडे राइट, 2-3 कमी होऊ शकतात. पण राइट. एकदमच तुम्ही गोरे वगैरे होऊ नाही हां. शकत. जे बिफोर आफ्टरचं हे ॲडव्हर्टाइजमेंट्स क्लेम करतात. हां. आधी तुम्ही खूप काळे होते आणि आता सडनली मी एकदम गोरी झाली आणि आता सडनली मी एकदम हिरोईन झाली, असं नसतं. हं. इट इज ऑल अ मार्केटिंग गिमिक. राइट? फक्त तुमचं मेन मोटो काय पाहिजे, की माझी स्किन चांगली, हेल्दी आणि युथफुल दिसायला पाहिजे. बरोबर, राइट? बरोबर. आता तुम्ही हे सगळे प्रॉडक्ट सांगितले आणि तुम्ही एक वाक्यामध्ये बोलले, की खूप महागडे पण असतात. हां. तर मग असं काही आहे का, की महाग प्रॉडक्ट्स म्हणजे चांगलं हे काय म्हणता येईल रिझल्ट असं काही असतं? अ, हे बघ आता ह्याला आपण 2 पद्धतीने घेऊ शकतो, की काय-काय मार्केटिंग गिमिक्स असतात ओके. फार्मास्युटिकल कंपनीचे. हं. आणि याच्यात पण 2 प्रकार असतात. मला असं वाटतं, की मोस्टली बीइंग अ डॉक्टर, आय विल ऑल्वेज रेकमेंड अ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट. कारण की कॉस्मेटिक प्रॉडक्टला ते अ, जे मेडिकेटेड इन्ग्रीडियंट आहे त्या प्रॉडक्टचं, ते टाकण्याची परमिशन नसते. अच्छा. राइट? तो आय ऑल्वेज रेकमेंड अ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट. हे जे बाहेर तुम्ही जे पण ॲडव्हर्टाइजमेंट्स पाहतात, हे सगळे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स असतात. तर याला आणि हे मार्केटिंग गिमिक पण आपण म्हणतो कसं काय, की कारण असं वाटतं आपल्या इंडियन टेंडन्सीला, की हे खूप जास्त महाग असेल ना, तर हे चांगलं असेल. असं काहीही नसतं. जस्ट लाइक हाऊ अ ब्रँडेड मेडिसिन अँड अ जेनेरिक मेडिसिन, की ओके. तुम्ही चांगलं एक पॅरासिटामॉल सपोज एक कंटेंट आहे. त्याला तुम्ही चांगली ब्रँडिंग केली, तर कंपनीज त्याला प्रमोट करतात. पण गरिबांना ते जेनेरिक टॅबलेट्स म्हणून आपण कॅल्पॉल देतो, ते पण तसंच ॲक्ट करतं. राइट? ओके. तर इन्ग्रीडियंट इज इम्पोर्टंट. एक्सपेन्सिव्ह, कॉस्टली, कमी पैशांचं हे इज इर्रिस्पेक्ट. स्किन केअर रूटीनच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं, तर भारतीयांचं स्किन केअर रूटीन काय असलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? कन्सिडरिंग आपलं जे स्किन टेक्स्चर आहे, जे स्किन कलर आहे, आपल्याला मेजरली आपल्याला काय करायचं आहे, की स्किनला क्लीन ठेवायचं आहे. ओके. तर मेन म्हणजे आपलं फर्स्ट स्टेप कोणत्या पण स्किन केअर रूटीनमध्ये क्लिन्झिंग पाहिजे. कारण की आपल्याला बाहेर जावं लागतं, आपल्याला पोल्युशनला फेस करायचं आहे, आपल्याला ऊन आहे खूप मोठं एक प्रॉब्लेम. तर क्लिन्झिंग इज ऑफ अटमोस्ट इम्पोर्टन्स. त्याच्यानंतर टोनिंग. टोनिंग काय करतं बेसिकली ते तुमच्या स्किनचं पी-एच जे आहे ते मेंटेन करतो. तर टोनिंग जर म्हणजे गरजेचं नाहीये की खूप जास्त फॅन्सी पाहिजे.
साधं रोज वॉटर पण टोनर म्हणून आपण यूज करू शकतो, राईट? किंवा कच्चं दूध पण आपण टोनर म्हणून यूज करू शकतो. का? कारण की फक्त आपल्याला ते स्किनला थोडंसं एक पीएच म्हणून खूप जास्त ते ड्राय पण नको व्हायला, खूप जास्त ऑइली पण नको व्हायला म्हणून एक स्किनला एक टोन देऊन देतो आपण. त्याच्यानंतर असतं काही ट्रीटमेंट, की तुम्हाला सपोज पिंपल्स आहे, ॲक्ने आहे, तर तुम्ही नायसिनामाइड सेरम्स वापरा. तुम्हाला काही वांगचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही व्हिटॅमिन सी सेरम वापरा. तुम्हाला काही ग्लो पाहिजे, तर तुम्ही हायलुरॉनिक ॲसिड वापरा. आणि ऑफ डिपेंड्स ऑन द प्रॉब्लेम. आणि त्याच्यानंतर एक चांगलं हलका मॉइश्चरायझर, राइट? एक स्किनला प्रॉपर एक तुमच्या स्किनच्या हिशोबाने ड्राय असेल तर थोडंसं हलकं, ऑइली असेल तर जसं पण. आणि एक प्रॉपर यू शुड नॉट फॉरगेट युअर अंडर आय प्रॉब्लेम आणि युअर लिप्स. लिप्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट कारण की लिप्स पण उन्हामुळे डार्क होऊ शकतात. तर एक चांगलं लिप बाल्म. आय थिंक दिस शुड सफाईज. आता एक मी काही इन्फ्लुएन्सर बघितले, जे की प्रमोट करत राहतात डेली स्किन रूटीनच्या बाबतीमध्ये किंवा ते सांगत राहतात, इन्फ्लुअन्स करत असतात त्या गोष्टींमध्ये. तर मी प्रामुख्याने एक गोष्ट बघतो, की डे म्हणजे दिवसाचं स्किन केअर वेगळं असतं आणि नाईटचं स्किन केअर वेगळं असतं, असं ते म्हणतात. तर हे कितपत खरं आहे आणि आपण ठेवलं पाहिजे का? तसं केलं पाहिजे का? जसं मी तुला म्हटले ना, की बेसिक स्किन केअर रूटीनमध्ये आपलं क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, सेरम ते सगळं आहेच. दिवसाचं आणि रात्रीचं इतकंच फरक आहे, की दिवसात आपण उन्हापासून आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे. तर आपल्याला फक्त सनस्क्रीन वापरायचंय. आणि रात्री तुला कोणतं पण नाईट क्रीम जे तुला सपोज तुला एसीची सवय आहे, तर तू एसी तुझ्या स्किनला ड्राय करू शकते. तर तुला एक प्रॉपर मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा मॉइश्चरायझिंग लोशन चेहऱ्यावर लावायचंय. फक्त तितकंच फरक आहे. बाकी मॉर्निंग रुटीन आणि नाईट रुटीनमध्ये इतकं काही फरक नाहीये. इट अच्छा. शुड बी द सेम अँड द प्रॉडक्ट्स अल्सो शुड बी द सेम. पण मी असं बऱ्याचदा ऐकलंय, वाचलंय, की रात्रीच्या वेळेस आपले जे पोर्स असतात, तर ते ओपन होतात आणि जर आपण त्याच्यावर काही अप्लाय केला, तर ते तिथे दाबल्या जातात किंवा ते बंद होतात. तर हे कितपत खरं आहे? अ, हे बघ कसं असतं आपण नाईटमध्ये कसं आपण थोडेसे रिलॅक्स राहतो. हो. आपल्याला खूप वेळ असतो, की मग आता आता मी हे करणार आहे, ते करणार आहे, रात्री मी हे लावणार आहे, असं करून झोपणार आहे. तर आपलं नाईट रुटीन इज फार मोर सिस्टमॅटिक देन आवर मॉर्निंग रुटीन. कारण की आपलं मॉर्निंगमध्ये आपलं शेड्यूल खूप फास्ट राहतो. तर नाईटमध्ये मेन म्हणजे काय असतं, की तुम्ही फेस वॉशला पण जेव्हा आम्ही म्हणतो, की फेस वॉश तुम्ही वापरता, तेव्हा तुम्ही 5 मिनिटं तरी त्याला मसाज करा आणि मग धुवा. तर नाईटला तुम्ही ते करणार. पण सकाळी जेव्हा तुमचं शेड्यूल खूप फास्ट असतं, तर तुम्ही 1 मिनिटातच ते करून घेणार. हं. राइट? तर ऑफ कोर्स यू आर राइट, की नाईटमध्ये पोर्स ओपन होतात, स्वेटिंग कमी होते, प्रॉडक्ट जास्त आत जातो. तर नाईट रूटीन इज ऑफ अटमोस्ट इम्पोर्टन्स दॅट इज व्हाय. स्किन केअरमध्ये एक बघितलं जातं ए-बी-सी. तर हे नेमकं ए-बी-सी काय असतं? ए ऑफ स्किन केअर म्हटलं तर ए स्टँड्स फॉर व्हिटॅमिन ए. ओके. व्हिटॅमिन ए स्किनसाठी खूप इम्पोर्टंट आहे. व्हिटॅमिन ए म्हणजे रेटिनॉइड्स, राइट? तर तुमचे जे पण ॲक्ने आहे, जे पण स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत, ते व्हिटॅमिन ए क्युअर करून देतो. कमी झाले तर ॲक्ने होऊ शकतो असं म्हणतात, राइट? तर व्हिटॅमिन ए इज इम्पोर्टंट दॅट इज द ए ऑफ ए-बी-सी. नाऊ बी म्हणजे काय? तर ते ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन. ब्रॉड स्पेक्ट्रम का? कारण की अगेन ॲज आय टोल्ड यू की यूव्हीए, यूव्हीबी रेज ते आपल्याला प्रोटेक्ट करतं. आणि सी म्हणजे व्हिटॅमिन सी. तर 2 व्हिटॅमिन्स इम्पोर्टंट आहे आपल्या स्किनसाठी ए आणि सी. सी म्हणजे स्किनला चांगलं ग्लो, पिगमेंटेशन कमी, हेल्दी अपीअरन्स ते व्हिटॅमिन सीमध्ये भेटतं. तर व्हिटॅमिन सी कसं भेटणार? ते तर सेरम्स आता अवेलेबल आहेतच. पण मोस्टली बाय व्हिटॅमिन सी फ्रुट्स, राइट? सो हॅव मोर ऑफ फ्रुट्स व्हिच हॅव मोर ऑफ खट्टापणा. जे आपण म्हणतो ना, की मोसंबी, संत्री याच्यात आपल्याला नॅचरल व्हिटॅमिन सी भेटतं, राइट? लिंबू. तर ते जास्त घेतलं तर व्हिटॅमिन सीचे सेरम्स लावायची पण गरज नाही. याह. मॅम अंडर आयच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याचदा बघतो काळेपण येतं, त्या सगळ्या गोष्टी होतात. तर डीप क्रीम बऱ्याचपैकी वापरायला सजेस्ट करतात. तर ती किती म्हणजे योग्य आहे? ती खरंच वापरायची का? डार्क सर्कल्स आपण जेव्हा म्हणतो ना, हं. तर त्याचं कारण खूप वेगळं राहतं. बरं. जेव्हा तुम्ही कारण ट्रीट करता तर ते आपोआप कमी होतं, हं. राइट? आणि फेस क्रीम्स हे मोस्टली अंडर आय क्रीम्सला लागू होत नाही. ओके. ओके. कारण की ही आपली जी स्किनचं जे टेक्स्चर आहे, ते अंडर आय टेक्स्चरपासून खूप वेगळं राहतं.
अंडर आय स्किन इज खूप पातळ असते, थिन असते, थोडीशी नाजूक असते. खूप जास्त आपण त्याला रगडू शकत नाही, राईट? तर त्याला क्रीम्स पण थोडेसे माइल्डच पाहिजे. ओके. आणि अंडर आयसाठी मी क्रीम्स फार काही जास्त सजेस्ट करत नाही पेशंटला. कारण की मी त्यांना फक्त सांगते की जे कारण आहे ते ट्रीट करा अंडर आयसाठी. ओके. ऑफकोर्स तुम्ही थोडंसं काही काकडीचं ज्यूस वगैरे, रोज वॉटर वगैरे ते लावू शकता. दॅट इज ऑल एक्सटर्नल. पण मेन म्हणजे झोप, स्ट्रेस, एन्झायटी ते डायरेक्ट इफेक्ट करतो तुमच्या अंडर आयला. म्हणजे सपोज तुझी झोप झाली नाही 1-2-3 दिवस, तुझे मित्र लगेच तुला म्हणतील, की नेक्स्ट डे की तुझी झोप झालेली नाही का? काय प्रॉब्लेम आहे? आणि ते एक पॅटर्न झालं ना, की ते डायरेक्ट अंडर आयवर इफेक्ट करतं. तर ऑफकोर्स फॉर दॅट तू कॉस्ट ट्रीट कर, तर सिम्प्टम आपोआप जातात. मॅम, ॲक्नेच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा गैरसमज काय बघायला मिळतो? म्हणजे मुरुमांच्या बाबतीमध्ये? ओके. आपल्याला माहिती आहे, की ॲक्ने का होतोय आता. आपल्याला माहिती आहे, की खूप जास्त स्किन ऑइली राहिली तर ॲक्नेचे चान्सेस वाढून जातात. तर कसं असतं, असं पेशंट्सला वाटतं, की मी खूप जास्त स्किन माझी कोरडी ठेवली ना, ड्राय ठेवली ना, मी आता मॉइश्चरायझिंग करणारच नाहीये, मी क्रीम लावणारच नाहीये. माझी स्किन ना मी तशीच ठेवणार आहे. म्हणजे ड्राय राहणार, म्हणजे ॲक्ने होणार नाही. तर असं काहीही नसतं. कसं असतं, की जेव्हा स्किन खूप जास्त ड्राय करतो ना आपण मुद्दामून, तर आपले जे स्किनचे जे सिबॅशियस ग्लँड्स असतात, ज्याच्याने ऑइल सिक्रीट होतो, तर सिबॅशियस ग्लँड्स जास्त ऑइल सिक्रीट करायला सुरू करतात. तर असं नाही की ऑइलीनेस तुम्ही कमी करताय. तुम्ही ऑइलीनेस 2 टाईमनी वाढवताय. तर ॲक्नेचे चान्सेस याच्यात जास्त वाढतात. ओके. तर माझ्याकडे असे खूप पेशंट्स आहे, की मॅडम मी ना आता क्रीमच लावणं सोडून दिलंय. मला ॲक्ने नकोच आहे. तर बाबा तू क्रीम लावणं नको सोडू. तू क्रीम लाव, पण आपण ॲक्ने कसं पण आपण ट्रीट करू शकतो. आता आपण बघतो सोप आणि सोप फ्री हा एक प्रकार असतात. प्रॉडक्टचे पण असतात आणि स्किन केअर रूटीनमध्ये पण ॲड करायला सांगतात. तर हे नेमकं काय? आधीच्या काळात फक्त सोप होतं. सोप फ्री हा प्रकरणच नव्हता. बरं. का? कारण की ते इन्व्हेंटच झालं नव्हतं. हं, राइट? सोप म्हणजे ओन्ली यूज फॉर क्लीनिंग, हं. क्लेन्झिंग. जे आपण साबण जो जे घरामध्ये साबण. वापरतो. राइट. तर सोप आणि सोप फ्रीमध्ये डिफरन्स काय आहे, की सोप फ्रीमध्ये फॅटी ॲसिड्स कमी आहेत. हं. तर फॅटी ॲसिड्स कमी आहेत, तर त्याच्यामुळे ऑइल सिक्रीशन कमी आहे आणि सोप फ्री तुमच्या स्किनच्या पीएचला जास्त मेंटेन करतो सोपपेक्षा. तर आता हळू आपण शिफ्ट होतोय सोपपासून सोप फ्रीकडे. फक्त थोडंसं फॉर्म्युला डिफरंट आहे, पण बेसिक एम तेच आहे, क्लीनिंग. आता सनस्क्रीनच्या बाबतीमध्ये पण आपल्याला बरेचसे प्रकार बघायला मिळतात. तर त्या बाबतीमध्ये थोडं एक्सप्लेन करा ना? आता सनस्क्रीन बेसिकली माझ्याकडे असे खूप पेशंट्स यायचे, की "मॅडम आम्हाला सनस्क्रीन देऊच नका. हं. माझी स्किन जास्त ऑइली होते. माझ्या स्किनवर एक चांगला व्हाईट कास्ट येऊन जातो. ते पांढरं-पांढरं दिसतो आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही." पण आपल्या इंडियन स्किनसाठी सनस्क्रीन इज द व्हेरी इम्पोर्टंट स्किन केअर प्रॉडक्ट. इसेन्शियल म्हणू शकतो. एसेन्शियल, मोस्ट एसेन्शियल. मॉर्निंग रुटीनमध्ये तर ते पाहिजेच. तुम्ही आतमध्ये पण राहा तरी पण सनस्क्रीन पाहिजे. माझा हा प्रश्न होता ॲक्चुअली. तर का? कारण की यूव्हीए रेज ते हं. आतमध्ये पण येतात. आपल्या घरात बरं, पण येतात. बरं. राइट? तर यूव्हीए रेज ॲज आय मेन्शन्ड बिफोर एजिंग करतात आणि यूव्हीबी रेज सनबर्न करतात. आपल्याला ओके. दोघांपासून सावध राहायचंय. तर सनस्क्रीन त्याच्यासाठी इम्पोर्टंट आहे. आणि आता एस-पी-एफ जे सनस्क्रीनमध्ये असतं, हं, ते सन प्रोटेक्शन फॅक्टर असतं. हं. राइट? सिंपल टर्म्समध्ये इट इज सन प्रोटेक्शन फॅक्टर. नाऊ एस-पी-एफ मला कसं निवडायचं? आता एस-पी-एफ मार्केटमध्ये 100 पर्यंत पण आले, 15 मध्ये पण आहे. मला असं वाटतं, की नाही मी 100 वापरलं तर मला जास्त प्रोटेक्शन भेटेल, असं काहीही नसतं. इट डिपेंड्स ऑन किती काम तुझं उन्हात आहे. सपोज ऑन एन एव्हरेज तुझं 2 तास काम उन्हात असतो रोज. तर तू एस-पी-एफ 15 टू 20 मध्ये वापरू शकतो. एक्सपर्ट्स असे म्हणतात, डॉक्टर असे म्हणतात, की एस-पी-एफ 50 इज ऑप्टिमम. त्याच्यानंतर थोडंसं एफिकसी जास्त काही वाढत नाही, थोडीफार. ओके. राइट? तर विथिन एस-पी-एफ 50 इट इज गुड. अगेन याचं पण एक मॅथ्स आहे, की जसं मी म्हटले, की सनबर्न बाहेर पडल्यानंतर 10 मिनिटांनी सुरू होतो. तुम्ही सनस्क्रीन वापरलं नाही तर. तर सपोज मी एस-पी-एफ 20 वापरते. तर 20 इंटू 10 200 तर 200 मिनिट्स मी सेफ आहे ते सनस्क्रीन लावलं तर. त्याच्यानंतर मला सनस्क्रीन परत वापरावं लागणार. हं. ओके. तर त्याची एफिकसी सनस्क्रीनची 3 ते 4 तासच राहते. त्याला रिअप्लाय करणं पण जरुरी आहे.
मॅम आता अजून एक मिथ मला तुमच्यासोबत शेअर करायचंय, की बऱ्याचदा आपण म्हणतो, आता मी कसं की स्टुडिओमध्ये असतो, एसी वगैरे जास्त असतो आणि जर मी जेव्हा गावी जातो, तर माझे मित्रपरिवार किंवा माझे नातेवाईक म्हणतात, "तू खूपच गोरा झाला रे एसीमध्ये राहून." तर याच्यामध्ये किती सत्यता आहे, की एसीमध्ये राहिल्याने गोरेपण येतं? एसीमध्ये राहिल्यानंतर गोरापणा येत नाही. तू इनडोअर्स आहे म्हणून गोरापणा आहे, अच्छा. राइट? पण एसी हा तुझ्या स्किनसाठी खराबच आहे, मी असं म्हणणार. मला असं वाटतं, की मी एसीमध्ये आहे, मला चांगली थंडी हवा भेटते, माझी स्किन खूप जास्त ग्लो करणार, असं काहीही नाहीये. हं. माझे स्किनचे पोर्स ओपन होतात, स्वेटिंग कमी होते, राइट? ते सगळं आहे. पण एजिंग हे खूप जास्त एसीनी वाढतं. आता बऱ्याचदा आता जे जेन आपण म्हणतो, जे आजची जे यूथ आहे किंवा आजचा जो वर्ग आहे, यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतो, तर ते डी-आय-वाय सोल्युशन्स काहीतरी स्किन केअरवर काढतात आणि म्हणतात आम्हाला प्रोफेशनल नको, आम्हाला ते पाहिजे. राइट, तर नेमकं ह्या दोघांमधला फरक काय? खरंच प्रोफेशनल स्किन केअरपेक्षा डी-आय-वाय स्किन केअर चांगलं का? राइट. तर डी-आय-वाय म्हणजे काय? डू इट युअरसेल्फ. ओके. मी काही पण जे करणार आहे, मी घरीच करणार आहे, मी स्वतःच बनवणार आहे. आता हे Instagramच्या रील्समध्ये खूप जास्त काय-काय दाखवतात. खूप प्रकरण दाखवतात, की मी आता बेसन घेणार, त्याच्यात काहीतरी टाकणार, त्याच्यात ओट्स टाकणार आणि मी स्क्रब बनवणार, मी घरीच एक्सफोलिएशन करणार. आता माझी स्किन लगेच ग्लो व्हायला सुरू होऊन जाईल. तर कसं असतं, की जे जे जसं दिसतं तसं नसतं. एव्हरीथिंग इज फिल्टर्ड. मला फिल्टर वापरायचंय कारण की ह्या फिल्टरमध्ये माझी स्किन चांगली दिसते. तर तुम्हाला काय माहिती, की त्या इन्फ्लुएन्सरनी खरंच काही फिल्टर लावलंय का त्याच्या स्किनला ब्राईट करायला? राइट? आणि सायंटिफिकली अल्सो आपण जेव्हा पाहायला गेलो ना, तर ठीक आहे थोडंसं क्लिन्झिंग वगैरे होऊन जातं, थोडंसं एक्सफोलिएशन होऊन जातं. मी घरीच स्क्रब बनवून घेणार, काहीतरी लावून घेणार, 5 मिनिटासाठी माझी स्किन पण चांगली होऊन जाईल, मी गोरे होऊन जाईल. पण जे मॉलिक्युलर चेंज आपल्याला स्किनमध्ये पाहिजे, ते फक्त प्रोफेशनल प्रॉडक्ट्समध्येच भेटतं, राइट? जे आपल्याला आतून आपली स्किन स्किन प्रॉब्लेम जे आहे, जे क्लिअर करायचं आहे, ते फक्त फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्सनीच आपण करू करू शकतो. घरगुती प्रॉडक्ट्समध्ये नाही. ओके. आता यांच्यामध्ये अजून एक प्रकार बघायला मिळतो. कोरियन ग्लास स्किन. हा एक नवीनच आता प्रकार आलाय. जसं कोरियन्सची ज्या स्किन टोन असतात आणि त्या गोष्टी असतात, तसं आता भारतीयांना पण हव्या असतात आणि ते प्रचंड पैसा, प्रचंड राइट, त्याच्यावर मेहनत घेतात. राइट. तर खरंच भारतीय स्किन म्हणजे भारतीय लोकांची स्किन ही तशी ग्लास टोन काय म्हणता येईल त्याला ती होऊ शकते का? सो इट इज अ कोरियन ग्लास स्किन फॅड नाउअडेज. सगळीकडे तू पहा तसंच व्हायचंय आम्हाला. कोरियन हं, ग्लास स्किन पाहिजे. हं, माझ्याकडे पेशंट्स येतात, की आम्हाला तशीच स्किन पाहिजे. हं, कोरियन ग्लास स्किन म्हणजे काय? ग्लास इज ट्रान्सपेरंट, हं, राइट? तर स्किन आपली इंडियन स्किन जे जे टेक्स्चर आहे, आपलं थोडंसं थिक स्किन आहे. थोडंसं रगेड फील आहे त्याला, राइट? तर असं आपण स्किनला ब्राईट करू शकतो. जसं मी म्हटलं आपण युथफुल करू शकतो. पण त्यांची स्किन अशी का आहे? कारण की ते तसा आहार पण घेतात. त्यांचे पोर्स जे आहेत ते बारीक असतात. आहारमध्ये काय ते मोस्टली सी फूड खातात. सी फूडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. तू पण ते खा, सी फूड जास्त खा, तुझी पण स्किन तशीच होणार. ऑफ कोर्स नॉट लाइक कोरियन्स, बट समवेअर देअर आहे ना? तो इंडियन स्किन टोनमध्ये अशी स्किन भेटणं इज नॉट पॉसिबल. फ्रँकली सॉरी टू बर्स्ट द बबल. पण आपलं मेन मोटो जे आहे, ते आपलं जे आपल्या स्किनला सूट करतं, जे आपले आयुर्वेद, आपलं होमिओपॅथी म्हणतं, तसंच करायचं. प्रॉपर तुमच्या स्किनला हेल्दी ठेवा, चांगलं ठेवा आणि ते रिझल्ट्स तुमच्या स्किनवर आपोआप येतात. खरंच आजचा जो एपिसोड झाला तो मिथ बस्टर झालेला आहे. आणि भरपूर काही इन्फॉर्मेशन नवीन-नवीन मला सुद्धा मिळाली, माझ्या व्ह्युअर्सला सुद्धा मिळाली. खूप-खूप धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या इथे आलात. एवढं महत्त्वाची माहिती आमच्यासोबत शेअर केली. मी माझ्या टीमकडून तुमचा आभार मानतो. थँक यू थँक यू सो सो मच. मच. थँक यू. थँक यू गौरव.